तिसरा टॉपिक इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ओके, या ठिकाणी आपण डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहे मेंडल्सनी वर्क कसं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. ओके, आफ्टर दॅट हियर we have studied about the inheritance. The character is passes from one generation to next generation. Okay, 7 ट्रेटचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये एक ट्रेट आपण या ठिकाणी यूज केलेला आहे आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये 2 ट्रेट या ठिकाणी आपण वापरलेले आहेत. ओके, आफ्टर दॅट वी हॅव स्टडीड अबाउट द मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स कसं होतं, एका पिढीकडून कॅरेक्टर दुसऱ्या पिढीकडे कसे पास केले जातात, हे इनहेरिटन्स कॅरेक्टर या ठिकाणी कसे पासेस होतात, इनहेरिटन्स कसं होतं, याच्यासाठी मेंडल्सनी काही लॉज या ठिकाणी काय केलेले एक्सप्लेन केलेले आहेत. त्यांनी एकूण 3 लॉ या ठिकाणी केलेले आहेत, तयार केलेले आहेत. त्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनन्स लॉ, पहिला लॉ काय आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. ओके, दुसरा लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तिसरा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके स्टुडंट, एक्झामला परीक्षेमध्ये या ठिकाणी काय केलं जातं, एक लॉज या ठिकाणी विचारल्या जातात. लॉंग आन्सर क्वेश्चन या ठिकाणी ह्याच्यावरती असतं. स्टुडंट, ऑलरेडी तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस कळालेला आहे, मोनोहायब्रिड क्रॉस कळालेला आहे. याचा अर्थ असा की हा लॉ तुम्हाला खूप इझी पद्धतीनं या ठिकाणी काय करता येईल, सोडवता येतील, एक्सप्लेन या ठिकाणी करता येईल. ओके, आणि टोटल मार्क्स या ठिकाणी तुम्हाला घेता येतील. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, डिस्क्राईब द लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा डिस्क्राईब द मेंडल्स फर्स्ट लॉ. मेंडल्सचा पहिला लॉ कोणता आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. मेंडल्सचा दुसरा लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. मेंडल्सचा तिसरा लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. परीक्षेमध्ये कधी तुम्हाला विचारलं जाईल डिस्क्राईब द लॉ ऑफ डॉमिनन्स, तर कधी विचारलं जाईल डिस्क्राईब द मेंडल्स फर्स्ट लॉ. मेंडल्सचा पहिला लॉ या ठिकाणी एक्सप्लेन करा किंवा डिस्क्राईब करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी असेल. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्याच्या डेफिनेशन्सला मार्क असेल, 1 मार्क तुम्हाला त्याच्या डेफिनेशनला असेल. लॉ ऑफ डॉमिनन्स, स्टुडंट तुम्ही मोनोहायब्रिड क्रॉस सोडवले, डायहायब्रिड क्रॉस सोडवलेले. F1 पिढी कशी आलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. F1 जी काही पिढी आली, फर्स्ट फिलियल प्रोजेनी आपण बघितलं, सगळं कसं आलंय, डॉमिनंट त्या ठिकाणी आलेलं आहे. मग आपल्याला आता या ठिकाणी बघूयात आपण लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये लॉ काय म्हणतो. ओके, व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल, जेव्हा 2 होमोलायगस इंडिव्हिज्युअल कसे आहेत, होमोझायगस. होमोझायगस मीन्स टॉल कॅपिटल T and small dwarf is small t. Okay, both are homozygous. When 2 homozygous individual with 1 or more set of contrasting character, तुम्ही मोनोहायब्रिड क्रॉस करा किंवा डायहायब्रिड क्रॉस करा, 1 or more set of contrasting character are crossed. त्यांचं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रॉसिंग केलेलं आहे. द एलिस किंवा कॅरेक्टर्स दॅट अपीअर इन F1, जे कॅरेक्टर F1 मध्ये दिसतात ते काय आहेत, डॉमिनंट, आणि जे F1 मध्ये दिसत नाही तो कॅरेक्टर काय आहे, रेसेसिव्ह. ओके स्टुडंट, डॉमिनंट कोणता कॅरेक्टर आहे, जेव्हा होमोझायगस पॅरेंट या ठिकाणी आपण क्रॉस करतो त्यावेळेला जेव्हा F1 मध्ये जो कॅरेक्टर दिसतो, जे ॲलील F1 मध्ये दिसतात ते कसे असतील, डॉमिनंट असतील, आणि जे दिसत नाही ते कॅरेक्टर काय असतील, रेसेसिव्ह या ठिकाणी असेल. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स सांगायचं. एक्झाममध्ये लिहित असताना इट इज द फर्स्ट लॉ ऑफ मेंडल्स. ओके, नंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याची डेफिनेशनमध्ये काय लिहिणार, व्हेन 2 homozygous individual with 1 or more set of contrasting character are crossed, the allele or character that appear in F1 are dominant. Which character is appear in F1, which is a dominant character, and those character is not appear, which is suppressed. This is called as a recessive
character. Okay, now we have studied with the help of a example. आता आपण काय करूया, एक्झाम्पल द्वारे या ठिकाणी समजून घेऊया. ओके, आता पहिल्यांदा काय म्हणता येते, टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल किती आहेत, दोन आहेत, एक मेल आहे आणि एक फिमेल आहे, पण दोघं पण कसे आहेत, होमोझायगस. ओके, मग पहिल्यांदा पाहू आपण फिनोटाइप. फिनोटाइप मध्ये आपण काय करू, स्टेमची हाईट या ठिकाणी घेऊया. फिनोटाइप मध्ये आपण काय घेतलं, टॉल क्रॉस्ड विथ अ डॉर्फ. ओके, काय म्हणतायत, दोन इंडिव्हिज्युअल या ठिकाणी घेतलेत. दोन्ही इंडिव्हिज्युअल कसे पाहिजेत त्यांना, होमोझायगस इंडिव्हिज्युअल. ओके, मग त्याचा जिनोटाइप स्टुडंट, त्याचा जिनोटाइप कसा असेल, हियर द जिनोटाइप of a tall plant is capital T and the genotype of the dwarf plant is a small t. Okay, here both the parent, both the individual is here homozygous. Homozygous means which can consist the same gene here, same allele here, capital T. Here dwarf is a small t. This one is a pure tall and this one is a pure dwarf, which is called as a homozygous. Okay, after that, at the time of a formation of a gamete, here meiosis takes place from diploid parent which can produce a haploid gamete. Okay, so that it can produce a haploid gamete. The gamete is a capital T and this gamete is a small t. Okay student. Okay, then hybrid, here fertilization takes place. Fertilization means union of male gamete with a female gamete produces a diploid zygote. Okay, here this one is a haploid gamete, this one is also haploid gamete, and here fertilization takes place and it can produces here a diploid zygote. Zygote is which can consist of genotype here capital T and small t. Okay, understood. Okay, in F1 generation, what is appear here, which plant is appear here, in F1 generation the plant is tall. Okay, here in F1 generation plant is tall. Tallness is a dominant. Tallness capital T is a dominant and small t is a recessive here, so that the capital T means a tall is a dominant character over a dwarf. Okay, over a dwarf. Dwarf is recessive. Here dwarf character could not expressed in F1 generation. Here small t is remain with a capital T but which could not express their character, which is suppressed here, so that the plant is look like a tall here in a F1 generation. We have explained with the help of a monohybrid cross. We have taken only one character. If you want dihybrid cross, you can explain with the help of a dihybrid cross, but in case of the F1, the all plant is a dominant character here. If you use a monohybrid cross or you used a dihybrid cross here student, so that here we prove that the dominance, the law of dominance. Why? Because in case of a F1 generation, the all plant is tall here. It can prove the Mendel's first law, that is a law of dominance. Okay student, या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे की F1 पिढीमध्ये सगळे प्लांट कसे आलेत, टॉल आलेले आहेत. डॉर्फनेस कसा आहे, सप्रेस्ड या ठिकाणी आहे. डॉर्फ कॅरेक्टर या ठिकाणी दिसला नाही. F1 ची पिढी फक्त या ठिकाणी दिसली. काय म्हणता येते, जेव्हा ह्या दोघांचं क्रॉसिंग झालं, कोणाचं, प्युअर टॉल प्लांटचं क्रॉसिंग कोणासोबत झालं, प्युअर डॉर्फ सोबत झालं, त्यांचे गॅमेट या ठिकाणी तयार झाले आणि त्यांचं या ठिकाणी काय झालेलं आहे, फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही F1 पिढी आलेली आहे, F1 पिढीमध्ये सगळे प्लांट कसे आलेले आहेत, या ठिकाणी टॉल आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी मेंडल्सचा पहिला लॉ प्रूव्ह झाला की F1 मध्ये जो कॅरेक्टर एक्सप्रेस होतो, दिसतो, त्याला म्हणतात डॉमिनंट कॅरेक्टर आणि जो दिसत नाही त्याला रेसेसिव्ह. ओके, तुम्हाला एक्सप्लेनेशन करत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, त्याची डेफिनेशन, नेक्स्ट पॉइंट
तुम्हाला या ठिकाणी गणित सोडवावं लागेल, दाखवावं लागेल. आणि तिसरा पॉईंट तुम्हाला लिहावं लागेल. वी हॅव टेकिंग अ प्युअर टॉल प्लांट which is capital T and a pure dwarf plant or homozygous plant that consists a small t. Okay, these are a genotype of this plant, and the tall plant produces a same type of a gamete, that is a capital T, and dwarf plant which also produces a similar type of a gamete, that is a small t. After the formation of a gamete, fertilization takes place. Here capital T and small t, here which can produce a zygote in case of the F1 generation, and in F1 generation capital T is dominant here and small t is suppressed, which could not express their character, so that in F1 all the plants are tall. Here we have proved the Mendel's first law, that is a law of a dominance. Okay student, here the law of dominance in case of a pigeon pig, in case of a pig, the black skin coat color is dominant over a white. When pig dark black skin coat color is crossed with a white pig, the offspring, the F1 generation, the all pig is black in color. The skin coat, the skin color is black. Okay, why? Because the law of dominance, blackness is dominant over the white. Okay, in case of the human being, okay, listen carefully. In case of the human being, curly hair, the hair, curly hair is dominant over the straight hair. Okay, if a parent there is curly hair and straight hair, the there is dominant character is a curly hair in case of the human being. Also the here eye color, brown eye is dominant over the blue eye. Okay, brown eyes are dominant over the blue eye. Okay, but in some case we have also studied in a Mendelian law. After that, okay, in some organism their dominant character is not here expected, which could not shows there is a intermixing in each other in some organism. Okay, so that sometime the law of dominance is not proved in some organism, so that this law is not universal. This law is not universal, but the Mendelian law of dominance is also beneficial for human being in case of the disease like color blindness and hemophilia. In case of the hemophilia, due to presence of a dominant gene in F1 generation, the offspring, the child is not hemophilic due to the law of a dominance here. Okay student, we have explained here one example. If you want, you can take the another character. This is a stem height. Okay, another character you have taken here, the flower position. Another is a flower position. The phenotype of this flower position is a axial, is crossed with a terminal. Okay, this is a phenotype here. This one is phenotype. What is phenotype? Axial is crossed with a terminal. Okay, in case of a law of dominance, the both the parent is homozygous. Remember here, parent is homozygous. So that what is genotype? Say. Okay, the genotype of axial is capital A is crossed with a small a because the parent is homozygous. This one is a genotype student. Okay, then it can produce a gamete here. The gamete, the axial which can produce a capital A type of gamete, and terminal which produces a small a type of a gamete. And in case of the F1 generation, the plants are here flower which is present at a axial position. Okay, in F1 all plant produce, what is produced here? Axial flower. Why? Because here capital A is dominant over a small a. So here we have proved the law of a
such way you have used dihybrid cross also here. We have taking here round and wrinkled tall round plant is crossed with a dwarf wrinkled. How many character we have taken here? Two character. One is a tall, other is a seed shape. One is a stem height and other character is a seed shape. Okay, this is a phenotype. Okay, and then we have right here genotype. Remember, here parent is homozygous, so that here present a capital T and capital R crossed with a small t and small r here. Then we have produced the gamete. The gamete here produces only one type because the parent is a homozygous. Okay, so that the capital T capital R is crossed with a small t small r. Okay, then F1 generation, here hybrid, here fertilization takes place. Capital T, small t, capital R and small r. Okay, now say student, this one is a F1 generation. In F1 generation, how is all plant? The all plants are student here. Due to presence of a capital T, the plants are tall, and due to presence of a capital R, the here seed shape is a round. Okay, in F1 generation, the all plants are tall and round here. Okay, this prove the law of dominance. Okay, student. Now we have stop here. Best of luck.